मॉर्निंग गाइस, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज मी तुम्हाला गुढीपाडवा कुठून सुरुवात झाली सेलिब्रेट करायचं आणि का सुरुवात झाली हे सगळं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते हे पण मला नक्की सांगा। सर्वात पहिले आम्ही गुढी उभारायला लागणारे सामान आणले, जसे की गुढीची काठी, आंब्याची ढाळी, साखरेची गाठी, चाफ्याची माळ आणि कडुलिंबाची पाने। त्यानंतर दादाने काठी धुतली व तिला हळद कुंकूची बोटे उमटली। तसेच त्यांनी एका तांब्याला सुद्धा हळद कुंकूची बोटे उमटली। त्याच वेळेला माझी मम्मी देवाऱ्याजवळ रांगोळी काढत होती आणि मी दाराच्या बाहेर रांगोळी काढत होती। तर ही बघा, ही मी आता रांगोळी काढली दाराच्या बाहेर आणि इथे वरती पप्पांनी गणपती बाप्पाला हार आणि फुलं वाहिली आहेत। या साईडला आंब्याची ढाळं लावली आहेत आणि या साईडला पण लावली आहेत। तर आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळाने। तर आता इथे पप्पा आणि दादा गुढीची काठी जी तयार करतायत आणि इथे मम्मी वस्त्र तयार करते। तर दादानी आणि पप्पांनी इथे लिंबाची पानं, त्यानंतर आंब्याची ढाळी, त्यानंतर आपण साखरेची गाठी, त्यानंतर चाफ्याची फुलं घेतली आहेत आणि इथे मम्मी वस्त्र तयार करते। तर आता मी तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर दाखवते। गुढी उभारल्यानंतर पप्पांनी गुढीची पूजा केली व आम्ही सर्वांनी गुढीला नमस्कार केला। दुपारी आम्ही गुढीला नैवेद्य दाखवलं। त्यामध्ये आम्ही पुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, डाळ, भात, पापड हे सर्व वाढले होते। दुसऱ्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे आज आमच्या इथे स्वामींची पालखी निघाली होती। गुढीपाडवा हा फक्त सणच नाही, तर याच्या मागे खूप सुंदर इतिहास व परंपरा आहे। आता मी तुम्हाला गुढीपाडव्याचा खरा इतिहास सोप्या व सुंदर भाषेत सांगणार आहे। असं मानलं जातं की आजच्या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली होती, म्हणूनच हा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो। याच कारणामुळे गुढीपाडवा हा सण हिंदू वर्षाचा पहिला दिवस आहे। गुढीपाडव्याला आपण कडुलिंब आणि गुळ खातो, कारण आपल्या जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात, हे आपण स्वीकारायचे असतात। आणि गुढी उभारणं म्हणजे आपल्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा यायचं प्रतीक आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येला परत येण्याचा दिवस सुद्धा हा मानला जातो। त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी घरासमोर गुढ्या उभारल्या आणि तेव्हापासूनच गुढीपाडवा हा सण सुरू झाला। महाराष्ट्रात गुढीपाडव्याला अजून एक विशेष महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा विजय मिळवून यायचे तेव्हा गडावरती भगवा झेंडा उभारले जायचे। तो झेंडा म्हणजे गुढीचा प्रतीक मानला जातो, म्हणून गुढी ही विजय, अभिमान आणि स्वराज्याचं प्रतीक आहे। तर आपली संस्कृती जपणं हे आपलं कामच आहे। जर आपणच आपले सण साजरे केले नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत आपला इतिहास कधीच पोहोचू शकणार नाही। तर तुम्हाला आजचा गुढीपाडव्याचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा व तुम्ही तुमच्या गुढीपाडवा कसा साजरा केला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला असे इन्फॉर्मेशन वाले व्हिडिओज आवडतात की नॉर्मल ब्लॉग्स आवडतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला इन्फॉर्मेशन वाले ब्लॉग्स आवडत असेल तर मी तुम्हाला तसे ब्लॉग करून सांगत जाईल आणि जर तुम्हाला नॉर्मल ब्लॉग्स आवडत असेल तर मी तुमच्यासाठी तसे ब्लॉग्स बनवीन।
तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. तर भेटू मला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.